नमस्कार मित्रांनो, मी नारायण पुन्हा एकदा स्वागत करतो आपलं युनिट्रेड रिसर्च अकॅडमी आणि धनवृद्धी ट्रेडर्सच्या या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज आपण पुन्हा भेटत आहोत मार्केट अनालिसिस साठी. तर मित्रांनो, सुरुवात करण्यापूर्वी दोन शब्द असे की नजर को बदलो तो नजारे बदल जाते हैं, नजर को बदलो तो नजारे बदल जाते हैं, सोच को बदलो तो सितारे बदल जाते हैं, कश्तियां बदलने की जरूरत नहीं, दिशाओं को बदलो तो किनारे खुद ब खुद बदल जाते हैं. तर मित्रांनो, आपल्याला काही बदलायचं असेल तर तो म्हणजे आपला माइंडसेट. आणि जर आपण आपला माइंडसेट चांगला ठेवला तर सक्सेस आपल्यापासून दूर नसतं, हेच या ठिकाणी आपल्याला लक्षात येतं. तर चला, आज आपण पाहणार आहोत की येत्या उद्या, म्हणजे येणाऱ्या उद्याच्या मार्केट सेशनमध्ये काय काय होऊ शकतं. तर सर्वप्रथम काल काय झालं याची हे करू. तर सर्वप्रथम ही जी कॅन्डल आहे 1 फेब्रुवारीची, ती होती बजेट डे सेशन. आणि आपण म्हटलं होतं की त्या दिवशी खूप व्हॉलॅटिलिटी आपल्याला पाहायला मिळू शकते. आणि झालंही तसंच, खूप खूप जास्त व्हॉलॅटिलिटी पाहायला मिळाली. आणि या ठिकाणी आपण पाहिलं की आपण जे प्लॅनिंग केलं होतं की ही लेवल आपण तयार करून ठेवली होती की इथपर्यंत आलं तर बाय करू, आणि या वीकली सप्लाय झोनमध्ये गेलं तर आपण त्या ठिकाणी सेल करणार होतो. पण व्हॉलॅटिलिटी इतकी जास्त होती की पूर्ण मार्केटमध्ये अप्स अँड डाऊन आपल्याला पाहायला मिळाले. सिंगल कॅन्डलमध्ये खूप सारा फॉल पाहायला मिळाला. आजही आपल्या लेवल त्याच आहेत ज्या पूर्वी आपण डिसाईड केल्या होत्या. आता याचं एक कारण सांगतो की मार्केट अजूनही प्रॉपर ज्या ठिकाणी जायला पाहिजे होतं. आपण ठरवलेलं आहे की मार्केट आपल्याला पाहिजे या वीकली क्वार्टरलीच्या झोनमध्ये. पुन्हा एकदा दाखवतो. या क्वार्टरलीच्या झोनमध्ये मार्केटला यायचं आहे आणि त्याच्यासाठी ही सगळी गोष्ट चालू आहे. मार्केट 22,500च्या खाली आणि कोर म्हणजेच 22,100च्या दरम्यान येईल आणि त्या ठिकाणून एका बुल रनला सुरुवात होईल. हे आपण याच्या अगोदरच्याही व्हिडिओमध्ये डिस्कस केलेलं आहे. आणि आताही परत परत त्याच गोष्टीवरती आपण ठाम आहे की जोपर्यंत मार्केट 22,100च्या जवळपास येत नाही तोपर्यंत कुठलीही आपण मेजर इन्व्हेस्टमेंट असो की स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट असो की ट्रेडिंग असो, आपण टाळणार आहोत. पण तोवर आपण काय करू शकतो, तर आपण आपल्या चांगल्या लेवल तयार करून ठेवू शकतो आणि तिथं ट्रेड करू शकतो. मागील व्हिडिओ आपण ज्या डिस्कस केलं त्याचप्रमाणे या ठिकाणी एक वीकलीचा सप्लाय झोन आहे. लास्ट सेशनमध्ये जवळपास 350 पॉइंटच्या पेक्षा जास्त जी आपली गिफ्ट निफ्टी जी आहे ती ट्रेड करते. तर होऊ असं शकतं की डायरेक्टली ओपन इथं होऊ शकतं. 350 पॉइंट जर का घेतले आपण, तर जवळपास या रेंजमध्ये मार्केट ओपन होईल आणि मग मार्केट तिथून वर जाण्याचा प्रयत्न करेल आणि या आपल्या सप्लाय झोनमध्ये प्राइस येईल तेव्हा त्या ठिकाणून एक जबरदस्त फॉल आपल्याला पाहायला मिळणार आहे. ओके. दुसरी शक्यता अशी आहे की फ्लॅट ओपनिंग जर का झालं तर आपलं वरचं टार्गेट हेच राहणार आहे. अजूनही आपण त्या लेवलवरती कन्फर्म आहे की मार्केट जर का इथून वर जायला सुरुवात झाली तर वरचं टार्गेट आहे 23,986 पर्यंत वरती जाऊ शकतं. पण हे किती वर जाईल, कुठं थांबेल, हे येणाऱ्या पुढच्या आपण थोड्याच वेळात डिस्कस करणार आहे. बँक निफ्टी आणि निफ्टी या दोन लेवल, सॉरी, बँक निफ्टी आणि फिन निफ्टी हे ठरवतील. तर या ठिकाणी आपल्याला हा जो फॉल पाहायला मिळाला सगळ्यात पहिले इथं कोणतीही सप्लाय झोन नसताना, तर तो आला बँक निफ्टी आणि फिन निफ्टीमुळं. तर फटाफट एवढंच ध्यानात ठेवायचं आहे की मार्केट जर खाली आलं तर इथून बाय करायचंय आणि मार्केट जर का इथं कुठेही जवळपास ओपन झालं तर वरचं टार्गेट हे ठेवायचंय. पण आता पुढचं ऐकून घ्या पहिले आणि नंतरच ते डिसिजन घ्यायचंय की आपल्याला तिथं ट्रेड करायचंय की नाहीये. तर निफ्टीमध्ये कोणताही बदल होणार नाही. आता त्याच्यानंतरचा इंडेक्स आहे आपला, जो आहे बँक निफ्टी. बँक निफ्टीमध्ये आपण साधारणतः वरती पाहिलं होतं
की या ठिकाणी एक डेलीचा जबरदस्त सप्लाय झोन आहे आणि त्या ठिकाणी आपण जाण्याची वाट पाहू राहिलो. जर का उद्या ह्यूज गॅपअप कधी झालं तर कदाचित प्राइस उद्याच इथं जाईल. तर आपल्याला करायचं काय आहे, की आपल्याला आता कोणताही निर्णय घ्यायचा नाहीये. प्राइसला सरळ वरती जाऊ द्यायचंय आणि आपल्या झोनमध्ये आल्यानंतर त्या ठिकाणी सेल करायचंय. जर का खालचा विचार केला तर सध्या आपल्याकडे कोणतीही लेवल चांगली अवेलेबल नाहीये. तर मार्केट एकदा जर का पडायला सुरुवात झाली तर या ठिकाणी पॅनिक सेलिंग आपल्याला पाहायला मिळू शकते आणि पॅनिक सेलिंग मध्ये मार्केट पुन्हा एकदा खालच्या लेवलला जाईल कुठपर्यंत, जोपर्यंत निफ्टी क्वार्टरलीच्या सप्लाय झोन मध्ये जात नाही तोपर्यंत. इथंच एक 75 मिनिटचा परत एक सप्लाय झोन बनलेला आहे. तर या ठिकाणी आपण त्याला सुद्धा मार्क करू. हा सप्लाय झोन एक नवीन तयार झालेला आहे आणि त्याचं हे एक्झिक्युशन आहे. म्हणजेच हा चालण्याचं कारण एक वेगळं आहे. ते थोड्या वेळात आपल्याला फिन निफ्टीमध्ये कळेल. तर या सप्लाय झोनची हा एक नवीन आहे. याची एंट्री मार्क करून घ्या 49,931 आणि त्याचा एस एल राहील 50,022. तर पहा आता, म्हणजे इथं कुठं ओपन झालं जवळपास तर मार्केट कमीत कमी इथपर्यंत तर जाणारच आहे. इथं गेलं की आपण या ठिकाणी एक शॉर्टचा ट्रेड इनिशिएट करणार आहे या पद्धतीनं. जर का इन केस याच्या वरती ओपन झालं तर मग आपण या ठिकाणी शॉर्ट करणार आहे. सिंपल सिंपल दोनच ट्रेड आहे, शॉर्टचे दोन्ही. बायचा ट्रेड यामध्ये नाहीये. आता पाहूया आपला तिसरा जो आहे फिन निफ्टी. आणि फिन निफ्टीमध्ये आपण जी लेवल मार्क करून ठेवली होती आणि झालं असंच की मार्केट ओपन झालं या ठिकाणी. इथं बँक निफ्टीनं एक फॉल दिला, सेम फॉल इथं आला, पण लगेच रिकव्हरी आली आणि आपला पहिला ट्रेड या ठिकाणी सक्सेसफुल झाला. म्हणजे पहिल्या ट्रेडमध्ये जर का मोजले तर नियर अबाउट आपल्याला 190 पॉईंटचं जे टार्गेट आहे ते या ठिकाणी पाहायला मिळालं. दुसरा जो आपला बंपर ट्रेड ठरला तो म्हणजेच आपण या ठिकाणी प्लॅनिंग करून ठेवली होती की या सप्लाय झोन मध्ये जर का प्राइस गेली तर डायरेक्टली आपण या ठिकाणी सेल करणार आहे आणि तिथून एक जबरदस्त पॅनिक सेलिंग आपल्याला पाहायला मिळाली. आणि जर का पॉइंट्सचा विचार केला तर आपल्या लेवल पासून इथपर्यंत जवळपास 575 पेक्षा जास्त पॉइंटचं वन वे आपल्याला टार्गेट पाहायला मिळालं. परत मार्केट या एका डिमांड झोन मध्ये आलं आणि परत या ठिकाणी रिकव्हरी दिली, कारण बजेट डे होता, व्हॉलॅटिलिटी खूप जास्त होती आणि त्याच्यामुळं इथं सगळा आपल्याला हे सगळं पाहायला मिळालं. आता उद्यासाठी काय आहे, तर उद्यासाठी हा सप्लाय झोन जो आहे आता हा टेस्टेड आहे. आता याला काढून टाकू आपण आणि लोअर लेवलवर बघू काही मिळतं का आपल्याला. तर या ठिकाणी आपल्याला डायरेक्टली आता कोणताही सप्लाय झोन आपल्याकडे नाहीये. म्हणून आता सरळ इथं जर का ओपन झालं तर आपण एकाच केसमध्ये कुठेही ओपन झालं तर पहिली मूव राहील ही. पण ऑलरेडी निफ्टी आणि सॉरी निफ्टीमध्येच ना, बँक निफ्टीमध्ये एक सप्लाय झोन बनलेला आहे हा. तर हा त्याला अडवण्याचं काम करणार आहे. तर डायरेक्टली फिन निफ्टी तिथपर्यंत जाणार नाही. तर फिन निफ्टी इथं केव्हाही वर जाण्याचा प्रयत्न करेल, पण जेव्हा बँक निफ्टी तिच्या सप्लाय झोन मध्ये जाईल त्याच वेळेस इथून खाली यायला सुरुवात होईल. आणि जर का फिन निफ्टी तिच्या या सप्लाय झोन मध्ये गेलीच, आपलं सॉरी वरती गेली, तर आपली एंट्री जी आहे पहिली ती आहे 23,824. या ठिकाणून आपल्याला जबरदस्त पॅनिक सेलिंग जे इथे पाहायला मिळणार आहे. आणि 23,902 ही लेवल राहील आपल्यासाठी पहिली एक याची एंट्रीची. आणि सेकंड जी राहील ती राहील ही. आता हे सगळं कोऑर्डिनेशन मध्ये चालणार आहे. तर दुसरी लेवल आहे 23,968 आणि 24,000
62 वर राहील त्याचा एसएल. ही लेवल खालची चालेल की वरची चालेल हे ठरवेल निफ्टी. निफ्टी जेव्हा तिच्या विकली सप्लाय झोन मध्ये जाईल, जी निफ्टीची ऑलरेडी हायर सप्लाय झोन दिलेला आहे हा, जेव्हा निफ्टी या झोन मध्ये येईल त्यावेळेस फिन निफ्टी जिथे असेल तिथे, म्हणजे एकतर खालच्या किंवा वरच्या सप्लाय झोन मध्ये निफ्टी जर का पोहोचली तर पहिले हा इथूनच पॅनिक सेलिंग येईल, आणि निफ्टीला जर का वेळ लागला तर मग या लेवल पासून सगळं खाली येईल. सेम आता एक पाहूया, बरेच जण आता सेन्सेक्स मध्ये सुद्धा ट्रेड करतात. तर या ठिकाणी आपल्याला सेम वेनं पाहायला मिळेल की सेन्सेक्स मध्ये सुद्धा जी लेवल आहे आपल्याला अपेक्षित ती इथे 73,700च्या खाली. ती लेवल अजून अचीव व्हायला खूप वेळ आहे, म्हणजे मार्केट अजूनही खाली येणार आहे. आणि उद्यासाठी लेवल पाहू, सेम जसं फिन निफ्टीत झालं तसंच या ठिकाणी सप्लाय झोन मध्ये प्राइस आली आणि तिथून मार्केट खाली आलं. पण ही लेवल त्यावेळेस तुमच्यासाठी शेअर केलेली नव्हती. पण आता नेक्स्ट इथं जर का पाहिलं सेन्सेक्स मध्ये, तर आता हा टेस्टेड झालेला आहे, तो परत चालणार नाही. पण या ठिकाणी हा एक सप्लाय झोन जो पाहायला मिळतो, प्राइस इथून खाली येऊ शकते. आणि सेम वेनं हे तिन्ही इंडेक्स खाली यायला सुरुवात होईल. म्हणजेच वन वे मूव इथं पाहायला मिळणार नाही. पण अल्टिमेटली जर का प्राइस वरती गेलीच, तर सेन्सेक्स मध्ये निफ्टीचा जो विकली सप्लाय झोन आहे तो, आणि फिन निफ्टीचा सप्लाय झोन आहे तो ज्या वेळेस जाईल त्यावेळेस इथं एक फॉल पाहायला मिळेल. तर त्यावेळेस जी आपली एंट्री राहील 79,128 वर एंट्री, आणि 79,586 वर राहील त्याचा स्टॉप लॉस. इथं स्टॉप लॉस खूप वाईड येतोय, त्याच्यामुळं इथं ट्रेड नाही केला तरी काही हरकत नाही. परत दुसरी एंट्री राहील 79,783, आणि इथं त्याचा स्टॉप लॉस राहील 80,118. तर मोस्ट चान्सेस आहे की हाच सप्लाय झोन चालेल, कारण निफ्टी तोपर्यंत तिथं पोहोचेल. आणि अशा पद्धतीनं आपल्याला ट्रेड करायचं आहे. डाऊन लेवल कोणतीही आपण सध्या शेअर करत नाहीये, कारण डाऊन बाईंग साईडला जो जर का पाहिलं, तर या ठिकाणी निफ्टी प्रमाणेच या ठिकाणी एक निघून येतो, तो फक्त राहू द्या. निफ्टी जास्त स्ट्रॉंग आहे. बायचा ट्रेड करायचा असेल तर निफ्टीचा करा. आणि अशा पद्धतीनं सेम निफ्टीच्या जशा लेवल होत्या सेम लेवल इथं सुद्धा आहेत. पण मी प्रेफर करेल की जर का खाली आलं तर बाय करायचं असेल तर फक्त निफ्टी करा. ही लेवल जरी मी या ठिकाणी दाखवतोय पण याच्यावरती ट्रेड करू नका. तर हे होतं 3-4 इंडेक्सचं अनालिसिस. आता स्टॉक बद्दल बोलू, तर स्टॉक अजूनही निफ्टी दूर ज्या क्वार्टरलीच्या झोन पासून दूर असल्यामुळं स्टॉक अजूनही पूर्णपणे झोन मध्ये आलेले नाही. आणि जोपर्यंत निफ्टी सेटल होत नाही तोपर्यंत स्टॉक जे ते खालीवर खालीवर चालणार आहेत. त्याच्यामुळं त्याच्यामध्ये ट्रेड करणं खूप रिस्की आहे. म्हणून सध्या तरी फोकस आपण शॉर्ट टर्म ट्रेडवरच करणार आहोत. निफ्टी जबरदस्त आहे, खाली आली तर इथून घ्या, वरती आली तर इथून घ्या. आणि डायरेक्टली निफ्टी कुठूनही वळू शकते. ज्या ज्या वेळेस फिन निफ्टी किंवा बँक निफ्टी जी आहे ती तिच्या सप्लाय झोनला हिट करल, निफ्टी कुठेही असो तिथून ती खाली येईल. आणि वरती किती जाईल ते आपण आता नाही सांगू शकत, ते सिच्युएशनल आहे. म्हणून ते न करता आपण दोन मेजर, इथं गेलं तर हा खूप चांगला ट्रेड आहे, आणि इथं आलं तर हा खूप चांगला ट्रेड आहे. हे दोन ट्रेड लक्षात ठेवायचे आणि ट्रेडिंग करायचंय. कुठलीही अननेसेसरी रिस्क घ्यायची नाहीये. बिलकुल अतिशय सेफ पद्धतीने या ठिकाणी मार्केटमध्ये काम करायचंय. कारण जान है तो जहान है, आणि कॅपिटल है तो ट्रेडिंग है, आणि ट्रेडिंग है तो मार्केट है. म्हणजे जोपर्यंत तुमच्याजवळ कॅपिटल आहे तोपर्यंत तुमच्याजवळ मार्केट आहे. बिना कॅपिटलचं मार्केट नाही. त्याच्यामुळं अननेसेसरी रिस्क घेणं बंद, आणि कॅपिटल सांभाळून ठेवा. खूप चांगले दिवस येणार आहेत, आणि त्या ठिकाणी तुमचे पैसे पटीत होतील असे ट्रेड आपल्याला या ठिकाणी मिळणार आहेत.
रिसर्च चालू आहे, रात्रंदिवस मेहनत चालू आहे. तुमच्यासाठी चांगल्या चांगल्या ज्या अपॉर्च्युनिटीज आहेत त्या टार्गेट करून ठेवणं चालू आहे. ज्याही वेळेस येतील त्यावेळेस तुम्हाला त्या दिल्या जातील. तोपर्यंत हॅपी ट्रेडिंग, ट्रेड वेल, ट्रेड सेफ अँड एन्जॉय ट्रेडिंग. भेटू पुन्हा नवीन सेशनमध्ये. तोपर्यंत गुड बाय.